जळगाव जिल्ह्यात बाप्पाच्या आगमनासाठी मोठा उत्साह पाहायला मिळत असून तरुणांच्या सोबत शाळकरी विद्यार्थी देखील सहभागी झाले असून आज दिनांक 60 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता जळगाव शहरातील ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी संचलित भाऊसाहेब लाठी विद्या मंदिर व आर विद्यालयातर्फे व न्यू इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातर्फे ढोलताशांच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक वेशभूषा परिधान करत विद्यार्थ्यांनी या मिरवणुकीत आपला सहभाग नोंदवला होता। ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटी भाऊसाहेब लाठी विद्या मंदिर व रावसाहेब रुपचंद विद्यालय तसेच न्यू इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातर्फे आज गणरायाची मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढण्यात आली असून ढोलताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषा परिधान करत लेझिमच्या तालावर विद्यार्थ्यांनी मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला। गेल्या अनेक वर्षापासून ईस्ट खानदेश एज्युकेशन सोसायटीतर्फे गणेश उत्सव साजरा करण्याची परंपरा असून ढोलताशांच्या गजरात शिवतीर्थ मैदान येथून ही मिरवणूक काढण्यात आली होती। या प्रसंगी ईस्ट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अरविंद लाठी, उपाध्यक्ष दिलीप लाठी, मानस सचिव मुकुंद लाठी, भाऊसाहेब लाठी विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका अंजली बागुल, आर विद्यालयाचे मुख्याध्यापक UB जाधव, न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य योगेश चौधरी, रावसाहेब रुपचंद कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सौ रंबटकर आदींची यावेळी उपस्थिती होती। या संदर्भात ईस्ट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अरविंद लाठी नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। या मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत विविध सामाजिक संदेश दिले। यामध्ये झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव यासह विविध सामाजिक संदेश देत ही मिरवणूक काढण्यात आली होती। गणरायाची स्थापना करण्यात येत आहे। गणरायाची स्थापना दरवर्षी आपण करतो आणि गणरायाची स्थापना करत असताना प्रत्येकाच्या समोर गणपती दिसत असतात आणि त्याप्रमाणे आपण आपली पारंपरिक वेशभूषा आणि पारंपरिक जी संस्कृती आहे तिला जिवंत ठेवतो आणि विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये जो उत्साह आहे तो वाखाणण्यासारखा आहे। भाऊ काय सांगणार, गेल्या अनेक वर्षापासून ही स्थापना करण्यात येत आहे। पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी ढोलताशांच्या लेझिमच्या तारावर ठेका धरला होता। तो बघून ह्या वयामध्ये आम्हालाही असं वाटतं की आम्ही ठेका धरावा आणि खेळावा।